ब्रेकिंग न्यूज। नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिंदी बुद्रुक येथे खून, युवकाचा मृत्यू। अचलपूर तालुक्यातील परथोड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आला असून वरली, मटका, अवैध देशी दारू, विदेशी दारू रस्त्यावर अवैधपणे विक्री होत आहे। अवैध धंद्याच्या वादातून सर्वात मोठी ग्रामपंचायत सिंधी बुद्रुक या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीतील पोटही रोडवर दिनांक 31/12/2024 रोजी संध्याकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान अवैध दारू विक्रेता अभिजित बबन म्हात्रे वय 28 वर्ष सिंधी याने गावातीलच अवैध व्यवसाय करणारा मयत युवक सनी दशरथ भीमसागर शिंदी वय 25 वर्ष याच्यावर चायना चाकू व तलवारने हल्ला करून खून केलाय। ही घटना सिंधी येथे घडली असून चाकू तलवारने वार करणारा युवक अभिजित याचे वडील पोलीस खात्यात नोकरी करतात अशी माहिती प्राप्त झाली आहे। यापूर्वी अभिजित म्हात्रे याने यवतमाळ येथे एका महिलेचे अपहरण करून खून केल्याची माहिती प्राप्त झाली, तर नागपूर येथे एका दरोड्यात याचा सहभाग असल्याचंही सूत्रांकडून समजलंय। घटनेची माहिती डीवायएसपी श्री धुमाळे यांना मिळताच घटनास्थळावर ते दाखल झाले। आरोपीचा शोध एपीआय सचिन पाटील यांच्या नेतृत्वात सुरू होता। पार्थरोड पोलिसांचा मोठा ताफा ठाणेदारसह घटनास्थळावर आढळून आलाय। पार्थरोड पोलीस स्टेशन हद्दीत अनेक दिवसांपासून अवैध धंदे सुरू असून या खुनाचे कारण अवैध दारू व्यवसायातून असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे। जखमी युवकाला अचलपूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले अशी माहिती प्राप्त झाली असून आरोपीचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 प्रेमदास तायडेसह प्रतिनिधी सुनील रोडे, परतवाडा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.